मित्र हो, गाईच्या शेणानं सारवलेल्या घरचे फायदे काय असतात आज आपण ते बघूया. हे पायासाठी आणि सांध्यांसाठी आरामदायक असतं आणि हे नॅचरल शॉक अब्सॉर्बंट म्हणून काम करतं. पण हे सगळं पुणे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये पॉसिबल आहे का? नाही. कारण आपण ज्या घरी असतो त्याच्यामध्ये टाईल्स किंवा फर्चाचे फ्लोरिंग्स असतात. त्याच्यामुळे हे सगळं शक्य होत नाही. पण पर्यायी उपाय म्हणून याच्यासाठी आम्ही एक नॅचरल पद्धतीनं शेणाचं यूज करून एक मॅट बनवलेला आहे. मॅट बनलेला आहे. कसं बनवायचं ते पुढं व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्यातले इन्ग्रेडियंट काय काय असणार आहे ते पण सविस्तर सांगितलेलं आहे, दाखवलेलं पण आहे. हे मॅट कुठं कुठं वापरता येतं ते पाहूया. किचनमध्ये पायाखाली ठेवून उभा राहिलं तरीही त्याचे बेनिफिट मिळतील. जेवायला डायनिंग टेबलवर आपण बसतो त्याच वेळेस खाली घालून बसला तरीही छान. हे मॅट बाल्कनीमध्ये घालून सर्वांनी बसून त्याचा आनंद घेऊ शकता. हे शेणाचा मॅट सोफ्याच्या खाली घालून आरामात आपण टीव्ही पाहू शकतो. पूर्ण नैसर्गिक मॅट आहे आणि हा तुमच्या घरच्यासाठी एक हेल्दी पर्याय आहे. यामध्ये कोणताही केमिकल नाही, पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. फ्रेंड्स, मी इथे एक पोतं घेतले आणि त्याचे साईडचे दोरे काढून घेत आहे. दोरे काढून झाल्यावर पोतं पसरवलं की मॅटच्या साईजचा दिसेल. एका टोपलीत गाईचं शेण घातली. नुसत्या शेणाने मॅट कधी बनत नसतं, टिकत नाही. शेण टिकवण्यासाठी मी इथे डिंक रात्रभर पाण्यात भिजवले आणि ते भिजवलेलं पाणी डिंकाचा शेणामध्ये घातले. व्यवस्थित मिक्स करून घेतले. राहिलेल्या डिंकामध्ये अजून पाणी घालून तेही पाणी शेणात मिक्स करून घेईल. शेण जर कोरडं असेल तर पोत्यावरती बसणार नाही, म्हणून त्यात खूप सारं पाणी घालून पातळ केले, म्हणजे पोत्यावरती व्यवस्थित सरकेल. शेणाने व्यवस्थित आता मी सारून घेणार आहे. आधीचे लोक कसं सारवायचे घर, तसंच अगदी त्याच पद्धतीनं आधीचे लोक जमिनीवरती सारवायचे, आपण हे मॅटवरती सारवणार आहे. या पोत्यावर आपण शेणामध्ये डिंक मिसळल्यामुळं व्यवस्थित पोत्याला चिटकून राहतं. ज्यांना गाईच्या शेणाची माहिती आहे त्यांना तरी मला सांगायचं जास्त काही गरजच नाही. जुने आधीचे लोक घरात शेणाने सारवायचे, त्यांना कसलाच आजार व्हायचाच नाही. सगळ्यात महत्त्वाचा, हा मॅट तुम्हाला निसर्गाशी जोडतो. गाईच्या शेणाची खूप महत्त्व आहे. हल्ली मुंबई पुण्यामध्ये शेण मिळणं अवघडच आहे. सुनीता बारणे यांच्या घरी बरेचसे गाया आहेत. मी त्यांच्याकडून हे शेण आणलेली आहे. सारवते वेळेस पाणी जास्ती घाला शेणामध्ये, म्हणजे भराभर सरकेल. फ्रेंड्स, या मॅटवर बसल्यावर इतकं आनंद मिळतं ना, खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न राहतं. हा मॅट मुव्हेबल राहणार आहे. हे एक पहिला लेयर झाला आपला. हे मॅट कंप्लीट झालेलं आहे. एकदा सुकलं की परत आपण दुसरा लेयर घ्यायला सुरुवात करू. फ्रेंड्स, हे सुकायला जास्त वेळ लागत नाही. मी हे दुपारी 4 वाजता बनवायला घेतले. 3-4 तासात सुकून गेला. मला बनवायची घाई नव्हती म्हणून. पहिला लेयर झालेला होता म्हणून दुसरा लेयर पटकन होतो. फ्रेंड्स, मी शेणाचा धूप पण बनवलेला आहे. फ्रेंड्स, घरच्या घरी बनवलेला शेणाचा धूप खूप छान स्मेल आहे, तेही आवर्जून पहा. शेणानं सारवलेलं घर फक्त पारंपरिक नाही, त्यामागे कारण आहे. गाईच्या शेणामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल्स गुणधर्म असतात, म्हणूनच घरातील जंतू आणि बुरशी कमी होण्यास मदत होते. पूर्वी लोक शेणाने घर सारवत होते कारण ते फक्त पारंपरिक नव्हती, ती एक नॅचरल सायन्स होती. व्हिडिओ खूप छान आहे, इतरांना शेअर करा. थँक्यू.